यानंतर एक मोठी बातमी समोर येते रायगडमधून। रायगडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये घरगुती कोंबड्यांना सुद्धा याची लागण झालेली आहे। दरम्यान आता खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास 1000 पेक्षाही जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। तसंच 1 किलोमीटर परिसरामध्ये बंदीही घालण्यात आली आहे। चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। 1000हून अधिक कोंबड्यांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। दरम्यान राज्यामध्ये बर्ड फ्लू परतलेला आहे। चिरनेरमध्ये घरगुती कोंबड्यांना याची लागण झाली असून त्यांची आता विल्हेवाट लावण्यात आलेली आहे आणि जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर बंदी घालण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यापर्यंत चिकन दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत। तर एका बाजूला आपण पाहिलेला आहे चिकनगुनियाचा पुन्हा एकदा प्रवेश झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर येते। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आता पाठवण्यात आलेले आहेत NIVला। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि जवळपास 1 लाख व्यक्तींमध्ये एकाला होणारा असा हा दुर्मिळ आजार आहे। मात्र पुण्यातच त्याचे 22 संशयित रुग्ण आढळल्यामुळे आता राज्याची चिंता वाढलेली आहे। चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत। या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमियोलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय। किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिओलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत। दरम्यान हा आजार नेमका काय आहे जाणून घेऊयात। तर गुइलेन बॅरे सिंड्रोम हा नसांवर परिणाम करणारा आजार आहे। आजारामुळे स्नायू कमकुवत होतात आणि संवेदना कमी होतात। पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याची शक्यता। छातीचा स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यासही समस्या। तर बोलणं आणि गिळण्यामध्ये अडचण, यासोबतच डोळ्यांचीही समस्या जाणवते। यानंतर एक मोठी बातमी समोर येते, कारण मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय झालेला आहे। अमराठी मालकाकडनं मराठी मुलाला मारहाण करण्यात आली आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाने या कंपनीला आणि मालकाला जाब विचारलाय। कंपनी मालकाच्या भावाने मुलाची माफी मागितली असून मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसावरच अन्याय झाल्याचं समोर आलेलं आहे। बोला उसको पैसा नहीं मिलेगा, बोला मराठी करके बोलो, त्याला इकडे बोलो, त्याला बोला उसको, बोला बोलो नहीं है सर। अरे कानाखाली एकच तुझ्या बोलो, त्याला उसको बोल रहा, फोन लाओ त्याला। तीन चार गार्ड मिलला के उसने इनको मारा। हाँ, मराठी माणसाला असं मारणार का तुम्ही? असं मारणार का मराठी माणसाला तुम्ही? तर आपण पाहिलं कशा पद्धतीने मराठी माणसावर अन्याय झालेला आहे आणि या संदर्भातली चौकशी आता पोलीस करतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर आता बातमी आहे महावितरणासंदर्भातली। 99,000 कोटी हा आकडा ऐकून एखाद्या राज्याचं बजेट किंवा मग केंद्र सरकार देत असलेल्या निधीचा आकडा वाटेल। मात्र हा आकडा आहे थकबाकीचा। महावितरणाची थकबाकी जवळपास 99,000 कोटींवर पोहोचली आहे आणि थकबाकीत गेल्या 4.5 वर्षांमध्ये 40,000 कोटींची वाढ झाली आहे। मुंबई वगळता राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये घरगुती, औद्योगिक तसंच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना महावितरणाकडनं वीज पुरवठा केला जातो। महावितरणाचे राज्यामध्ये तब्बल 3.25 कोटींहून अधिक ग्राहक आहेत। मात्र महावितरणाच्या थकबाकीचा आकडा आता फुगलाय।
आता ही 99,000 कोटींची थकबाकी कशी वसूल करायची हा यक्ष प्रश्न महावितरणासमोर उभा आहे. तर कृषी पंपांसाठी जवळपास 75,469 कोटी इतकी थकबाकी आहे. दिवाबत्तीची 4,214 कोटी थकबाकी. पाणी पुरवठा 3,125 कोटी थकबाकी. घरगुती 2,611 कोटी. आणि वीज पुरवठा खंडित केलेले ग्राहक आहेत जवळपास 10,555 कोटी. त्यामुळे आता ही 99,000 कोटींची थकबाकी नक्की कशी वसूल करायची हा मोठा प्रश्न महावितरणासमोर आहे. तुम्ही जर इंटरनेटवरून हेल्पलाईन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर शोधताय तर सावधान, कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतोय. असाच अनुभव नागपुरामध्ये एका महिलेला आलेला आहे. नागपुरामध्ये एका महिलेला 14 लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातील रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिने बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं आणि हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता. आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं 10,90,000 रुपये तर काढून घेतलेच, तसंच FDच्या खात्यावर जवळपास 2,84,000चं कर्जही घेतलेलं आहे. नागपूरच्या महिलेनं गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं होतं. तर मिळालेल्या नंबरवर फोन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपलं नाव राकेश पटेल असं सांगितलं. त्या व्यक्तीने महिलेच्या व्हॉट्सॲपवर APK फाईल पाठवली. APK फाईल क्लिक करताच महिलेचा मोबाईल हॅक झाला. बँक खात्यामधून 11 लाख काढले तर FD खात्यामध्ये 3 लाखांचं कर्ज घेतलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा असा मोबाईल क्रमांक हेल्पलाईन क्रमांक तुमच्या मोबाईलवर शोधताय तर सावधान व्हा वेळीच. यानंतर आता बँकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढल्याचं आपण पाहतोय. आणि हीच फसवणूक रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठं पाऊल उचललंय. RBIने ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी फक्त 2 4 नंबरची सिरीज आता सुरू केली आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या या 2 सिरीज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील. बँकांना आता सर्व व्यवहार आणि संबंधित कॉलसाठी फक्त 1600ने सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागणार आहेत. दरम्यान SMS द्वारे सुद्धा आणि माहितीसाठी सुद्धा बँकांना फक्त 140 सिरीजपासून सुरू होणारे क्रमांक वापरावे लागतील. त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी कॉल आला तर त्याचा फोन नंबर हा 1600 पासून सुरू होईल, तर SMS सुद्धा 140 या क्रमांकाच्या सिरीजपासून सुरू होणार आहे. तर आता 1600 नंबरपासून सुरू होणाराच कॉल बँकिंग व्यवहारासाठी असणार आहे. यासोबतच याच नंबरपासून सुरू न होणारा कॉल बँकेच्या व्यवहारासाठी नसेल. 140 सिरीजने येणारा SMS हा बँक व्यवहारासाठी असेल. तर 140 सिरीजने न येणारा SMS बँक व्यवहारासाठी नसेल. 1600 पासून सुरू होणारा नंबर कॉलसाठी तर SMS साठी 140 क्रमांकाची सिरीज आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे. आता बातमी आहे थेट दावोसमधली. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार झालेला आहे आणि गडचिरोलीसाठी हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. स्टील आणि संरक्षण क्षेत्रामध्ये कल्याण समूहाशी करार करण्यात आला असून या अंतर्गत 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान या करारामुळे 4,000 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता असून कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 जानेवारी या काळामध्ये 20 ते 24 जानेवारी काळामध्ये दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेत. यानंतर आता महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. नाशिक पालकमंत्री पदासाठी भाजपा आग्रही असल्याचं समजतंय. भाजपा नेतृत्वही महाजनांनाच पालकमंत्री करण्यावर ठाम असल्याचं समजतंय. त्या संदर्भात आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पालकमंत्री पदाचा वाद दिल्ली दरबारी पोहोचल्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी शिवसेना आग्रही होती, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्ली दरबारी नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून गेली 20 वर्ष मी मंत्रिपदावर आहे, त्यापैकी केवळ 14 महिनेच मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. असं असलं तरीही जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे अशी खतखत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरनं दंगल सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. दिल्लीत सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधलाय. कुणाला कोणता जिल्हा मिळाला हे न बघता सामूहिक काम करण्याचा सल्ला बावनकुळेंनी संभाजीनगरमध्ये दिलाय. 2026ला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन पालकमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा होती, मागणी होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकतील असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केलाय. पालकमंत्री पदावरनं शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आलेलं आहे. स्वजिल्हे न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेकीपुरतं पाहिल्याची भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे. मंत्री पंकजा मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. बीड जिल्ह्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यामुळे पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं अभिनंदन करण्यात आलं. दरम्यान अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी स्वतः दिली आहे. संजय राऊतांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी केलेली आहे. तर सर्व आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत, आमचा संसार नीट चालू असल्याचं ते म्हणतायत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. हार्वेस्टरचा मुद्दा गंभीर आहे, बहुमत मिळालेल्या सरकारनं शेतकऱ्यांवर बोलावं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. राहुल शेवाळ्यांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. 23 जानेवारीला राज्यामध्ये मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळ्यांनी केलं. यावर आमच्या शिवसेनेने राहुल शेवाळ्यांना पराभूत केलं असा टोला राऊतांनी लगावलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचासोबत ग्रामसेवकही रडारवर आहेत. आतापर्यंत सरपंचांवर कारवाई होत होती, आता संबंधित ग्रामसेवकावरही कारवाईचा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. तर घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा दमही गोरे यांनी प्रशासनाला भरलाय. संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे आणि मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. संभाजीनगरमधील पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार राहिले नाहीत असा घणाघात बावनकुळेंनी केलाय. तर विशिष्ट मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी ठाकरेंवर केलाय. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
आगामी महापालिका निवडणुका मवियात लढायच्या की स्वबळावर लढायचा याचा निर्णय 23 तारखेला उद्धव ठाकरे घेतील. ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी या संदर्भात माहिती दिली असून आहेर पिंपरी चिंचवडच्या शिवसेना भवनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठक बोलावली होती. यावेळेस ते बोलत होते. सेक्सटॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिला आरोपीने धुळ्यामध्ये जिल्हा कारागृहातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. कारागृहात बाथरूमजवळ आरोपी महिलेनं ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नंदुरबार इथल्या एका शिक्षकाशी ऑनलाईन मैत्री करून त्याला ब्लॅकमेल करत 12 लाखांची खंडणीची मागणी त्या महिलेनं केली होती आणि आता तिने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानला आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सैफच्या वांद्रे येथील घरामध्ये त्याच्यावर 16 जानेवारीला चोरानं चाकू हल्ला केला होता. सैफच्या तब्येतीत सुधारणा झाली असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालेले. भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिला. त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड देखील खरेदी केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासाचा वेग आलेला आहे. काल रात्री 11:15 पोलिसांनी सैफवरील हल्ल्याचं सीन रिक्रिएशन केलेलं आहे. आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात नेण्यात आलं. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकावरून त्याला पुन्हा सैफच्या घरी नेण्यात आलं. सैफ अली खानची भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 पासून स्टे आणण्यात आलेला आहे. मात्र मध्य प्रदेश हायकोर्टाने सैफच्या कुटुंबाला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र पटौदी कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाही. त्यामुळे ही संपत्ती आता सरकार जमा होण्याची शक्यता आहे. भारतातील बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून थायलंड आणि दुबईसारख्या ठिकाणी नेऊन अवैध कामांना जुंपलं जातंय. विरोध केल्यास त्यांना मारहाण करत उपाशी ठेवलं जातंय. भारतामध्ये परतण्यासाठी त्यांच्याकडनं 4 ते 5 लाख रुपये घेतले जातात. जीव वाचवून परतलेल्या तरुणांनी ही माहिती दिलेली आहे. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची धिंड काढण्यात आली होती. या घटनेनंतर रेहाटा खेडा गावामधून पुरुष गावाबाहेर निघून गेले. त्या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केलेली आहे. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. तुम्ही जर प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर सावधान, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो. ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय. शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता. दुकानदारावर कठोर कारवाई करा अशी मागणी सध्या ग्रामस्थांकडनं होतीये. याआधी ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानामध्ये भेसळयुक्त पेढे आढळले होते. तर आता प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचाच तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुकानदारामध्ये गेलो होतो. दुकानदारामध्ये गेल्यानंतर ते पेढेचे पाकिट बनवत असता ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पण मला आढळून आलं. ब्लेड पण आढळल्यानंतर मी त्याला तसं थांबवलं आणि त्याचे फोटो काढले गेले. त्या भाविकाचे जर आरोग्याशी कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी कारवाई करायला जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडला. हा जो मुद्दा आहे की आता फक्त विक्रीसाठीच लोक ठेवत असतात, पण त्यात काय विकतात आणि काय विकत नाहीत याचा कुठल्याच प्रकारे लोकांना सुद्धा त्याचं हे गांभीर्य नाही आहे. पण कसं आहे, खव्यामध्ये ब्लेड सापडलं, लहान मुलं प्रसाद म्हणून खातात, मोठी माणसं खातात, लेडीज खातात. म्हणजे चुकून सुद्धा ते ब्लेड समजा त्यांच्या पोटात वगैरे गेलं तर ते खूप अपायकारक आहे.
यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। फेब्रुवारी महिन्यामध्ये 2264 म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। यापूर्वी 31 जानेवारीला ही लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे। पश्चिम रेल्वेवर 24 आणि 25 जानेवारीला 277 लोकल बंद असणार आहेत। माहीम वांद्रे पुलासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलेले, तर वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं रेल्वे प्रशासनाने आवाहन केले। मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे। मुंबईमध्ये मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असतानाही लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे। 18 महिन्यांच्या विलंबानंतर आता पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेने काम सुरू झाले। देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईमध्ये धावण्यासाठी सज्ज झालेली आहे। गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरादरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येणार आहे। मुंबईमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे। वनपर्यटनामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना 3 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे। याबाबत आता वनविभागाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलंय। वनविभागाने वनपर्यटनाचे नियमन करण्यासाठी SOP निश्चित केली आहे। कल्याण पूर्वेच्या वालधुनी परिसरामध्ये 50 वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेनं नोटीस पाठवली। 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेने दिलेले आहेत। 10वीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना रेल्वेच्या या निर्णयाला विरोध होतोय, तर रेल्वेकडनं मुदत मिळण्याची मागणी शाळेनं केलेली आहे। नाशिकच्या देवळाली तोफखाना शाळेमध्ये तोपची 2025 वर्षाचं सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केलेलं आहे। पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला। त्या अनुषंगाने अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली। जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी रत्नागिरी ग्रामविकास विभागाने तयारी केलेली आहे। 1 जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन 31 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। बदली प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांवर 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेण्यात येणार आहे। राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पहिल्या पंधरवड्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे। दरम्यान 1 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यामध्ये चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळलेत। धुळ्यात वातावरण बदलाचा फटका नागरिकांच्या प्रकृतीवर होतोय। सर्दी, खोकला आणि ताप तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली। प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी, तसेच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत। यानंतर आता बातमी आहे महाविकास आघाडी संदर्भात। राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीची शिवालयावर बैठक होते आणि या बैठकीसाठी मवियाचे नेते आता पोहोचतायत। दरम्यान जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब हे पोहोचले असून बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकला चलोरेचा नाला दिला होता। दरम्यान त्यावर देखील आज मंथन होऊ शकतं।
त्यामुळे मविया आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाविकास आघाडीच्या आज मुंबईमध्ये बैठक होते. या बैठकीसाठी जयंत पाटील, नाना पटोले पोहोचलेले आहेत आणि या बैठकीमध्येच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पालिका निवडणुकांचा हा उचलला जाऊ शकतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांची शिवालयावर सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात ठाकरे गटाने आधीच भूमिका घेतली होती. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि संजय राऊतांनी असं म्हटलं होतं की आम्ही स्वतंत्रपणे एकला चलोरीची भूमिका घेतोय, मात्र त्यावर अजूनही शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आगामी निवडणुका या स्वतंत्रपणे लढणार की एकत्रितपणे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भात या बैठकीमध्ये मंथनही होऊ शकतं. दरम्यान जयंत पाटील, नाना पटोले आणि अनिल परब असे महाविकास आघाडीतले तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते तिथे पोहोचलेत. या राजकीय बातमीनंतर एक मोठी बातमी समोर येते. भरत गोगावलेंच्या समर्थकांचं जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळतं. भरत गोगावले हे पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान त्यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे आता भरत गोगावलेंच्या समर्थकांचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पालकमंत्री पद नाही मिळालं म्हणून भरत गोगावले नाराज आहेत. दरम्यान त्याचे समर्थक सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय. सध्या तिथे काय परिस्थिती आहे? साईडला येतो दादा, इकडे वा. शिंदे साहेब यायला लागल्यात, तुम्ही साईडला. नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी सगळे भरत गोगावले यांचे रायगडचे सगळे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांची भावना काय. साईडला आम्हाला पालकमंत्री, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री भरत शेठ व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही खास करून इथे सर्व जमलेलो आहोत. रायगडवासी. रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे आणि महाड हे क्रांतीभूमी आहे. या क्रांतीभूमीमध्ये आमच्या आमदारांनी 4 वेळा क्रांती केलेली आहे. 20 वर्ष क्रांती केलेलं आहे. गोरगरिबांचं काम केलेलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. तटकरे साहेबांना खासदार आम्ही केलं आणि ते जर आमच्या आमदारांना जर मंत्री हे पालकमंत्रीपासून जर रोखीत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही. तशा पद्धतीची प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते. हे सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. महिला देखील आहेत त्या जमलेल्या आहेत. आपण महिलांकडून देखील जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय प्रामुख्याने मागणी आहे? नक्कीच बोलण्यासाठी नकार देत आहेत. साहेबांना भेटायचं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे अवघ्या काही वेळात येत आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी खरं तर आलेले. काय सांगाल, प्रामुख्याने काय मागणी आहे? मागणी आमची अशी आहे की पोलादपूर महाडवाल्यांची अशी मागणी आहे की माननीय भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे. ही कठोर आमचे सर्व शिवसैनिकांची फार भूमिका आहे मोठी आणि ते जर न मिळालं तर याच्या पुढे आम्ही पदाचा राजीनामा देऊ आणि त्यानंतर आम्ही मंडळी सर्वजण मिळून आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालन, पण ही जी दबळशाही ती चालणार नाही. ही आमची ठाम शिवसैनिकांची भूमिका आहे. ते आमदार भरत शेठना पद मिळालेच पाहिजे, रायगडमध्ये पालकमंत्री पद, ही आमची सर्वांची ठाम भूमिका आहे. त्या भूमिकेशी आम्ही सर्व शिवसैनिक ठाम आहोत. भरत शेठ गोगावले आहेत, यांनाच पालकमंत्री पद आहे ते मिळालं पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी. आणि याच मागणीसाठी खरं तर एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी हे सगळे पदाधिकारी आलेले आहेत. जर भेट नाही झाली तर आम्ही सगळे पदाचे राजीनामे आहेत ते देखील देऊ, अशा पद्धतीची ही भावना आहे. ही कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवलेली पाहायला मिळते. धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचे समर्थक जे आहेत ते देखील आता आपण बघतो इथं जमू लागलेले आहेत. पालकमंत्री फक्त गोगावलेंनाच करा अशी या समर्थकांनी मागणी केलेली आहे आणि त्यामुळेच शक्ती प्रदर्शन देखील भरत गोगावलेंच्या समर्थकांनी केलेलं आहे.